उजनी धरणाच्या इतिहासात यंदा प्रथमच धरण मे महिन्यातच जिवंत साठ्यात आलं असून गेल्या 14 दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झालंय। गेल्या वर्षी ही धरण 110% भरल्यानंतर जिवंत साठा संपून वजा 23% धरणाची पातळी खालावली होती। मात्र मान्सून पूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानं यंदा प्रथमच मे महिन्यात उजनी धरणानं मृत साठ्याची पातळी ओलांडली आहे। अजूनही उजनी धरणात 26,000 क्युसेक्स विसर्ग पाणी जमा होत असल्यानं असाच पाऊस सुरू राहिला तर पुढच्या काही दिवसात पुराचे संकट उभे राहणार आहे। दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे केवळ 14 दिवसात उजनी वजा 23% शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केलाय। यंदा 13 मे पासून उजनी धरणात हळूहळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती। मात्र गेल्या 8 दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झालंय। आज सकाळी 8 वाजता उजनी धरणानं जिवंत साठ्यात प्रवेश केलाय। विशेष म्हणजे गेल्या वर्षी या दिवशी उजनी धरण हे वजा 59 एवढ्या नीचांकी पातळीला होतं। मात्र यावर्षी याच दिवशी धरणात मृतसाठा भरून जिवंत साठ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अजून मान्सून या भागात पोहोचायचा असून असाच पाऊस सुरू राहिला तर यंदा जुलैच्या पूर्वीच सोलापूर जिल्ह्यावर पूर परिस्थितीची टांगती तलवार दिसून येते। उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे। या धरणाची पाणी क्षमता ही 117 टीएमसी आहे। मागील वर्षी देखील चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं। या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बागायती शेती अवलंबून आहे। विशेषतः ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे। त्याचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्षांच्या बागांचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे उजनी धरणात होणारी पाण्याची वाढ ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरत आहे। पुणे, सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरण आता मायनसमधून प्लसमध्ये आलं आहे। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळतोय। सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 26,106 क्युसेक्सनं पाणी येत आहे। त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढतीये। उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी असून जेव्हा धरण 117 टीएमसी इतकं भरलं जातं तेव्हा ते 100% क्षमतेनं भरलं असं म्हणतात। आता उजनी 63 टीएमसीहून अधिक पाणी साठा आहे। जर पावसाचा वेग असाच राहिला तर अगदी मोजक्या दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जाईल आणि सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल असं तज्ञांचं मत आहे। आता पुढच्या काळात पाऊस कसा होतो यावर हे सगळं अवलंबून आहे। याचे अपडेट्स आपण स्वराज्य माझा न्यूज चॅनलवरून दररोज मिळवणार आहोत। उजनीची पाणी पातळी यामधून पाहत रहा स्वराज्य माझा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे सगळे अपडेट्स लगेच मिळतील।